गुड मॉर्निंग अकोला. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी मानसी आपले हार्दिक स्वागत करते. दर्शकांनो, 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आम्ही अकोल्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सीमा तायडे यांचे विशेष मार्गदर्शन दाखवले होते. सुप्रसिद्ध डॉक्टर दीपाली मामनकर सुलतान यांच्या बरोबर RRCच्या पत्रकार स्वाती महानंदा सुरेश यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत पाहूयात. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. मी स्वाती आपल्या सर्वांचं गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात स्वागत करते. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात डॉक्टर दीपाली मामनकर सुलतान आपल्या बरोबर येथे उपस्थित आहेत. या स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ आहेत. तसेच त्या अमरदीप किडनी केअर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर याच्या डायरेक्टर सुद्धा आहेत. नमस्कार मॅम, आमच्या गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत करते. नमस्कार, मी डॉक्टर दीपाली मामनकर सुलतान. आज आम्ही तुम्हाला मेन्स्ट्रुअल हायजीन डे बद्दल काही माहिती सांगणार आहोत. मॅम, तुम्हाला माझा पहिला प्रश्न असणार आहे, मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करण्यामागची संकल्पना काय आहे? ॲक्च्युली याच्या मागची संकल्पना अशी आहे की टू डेडिकेट अ डे वेअर पीपल आर नॉट युजली टॉकिंग अबाउट अन इश्यू विच इज युजली नॉट स्पोकन अबाउट. म्हणजे ॲक्च्युली एक दिवस त्यासाठी निवडलेला आहे जेणेकरून आपण त्याबद्दल डिस्कस करावं, आपण त्याबद्दल जागरूकता पसरावी. कारण मेन्स्ट्रुएशन हा आपल्याकडे एक स्टिग्मा, एक टॅबू म्हणून समजला जातो. जसं आपल्याला सुद्धा माहिती आहे की जेव्हा पाळी येते किशोरवयीन मुलींची, तेव्हा त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नसतं. तर आपल्या घरच्या मोठ्यांचं, बायांचं म्हणजे आईचं, बहिणीचं हे कर्तव्य आहे की हे आपण त्यांना जेणेकरून आधीच सांगावं, जेणेकरून जेव्हा त्यांना पाळी येते तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना काही हे काहीतरी वाईट होत आहे किंवा हे काही चुकीचं आहे आपल्यासोबत होत आहे हे त्यांना माहिती नसतं. तर हे जागरूकता पसरवण्यासाठीच ही संकल्पना निर्माण केलेली आहे. माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा राहील, मासिक पाळी स्वच्छता दिवस हा 28 मे या रोजीच का साजरा केला जातो? 28 मे ह्या दिवसाचं संकल्पना अशी आहे की युजली जेव्हा स्त्रियांना पाळी येते ती जवळपास एक 26 ते 32 दिवसचा एक ॲव्हरेज पिरियड असतो. तर त्याचा एक ॲव्हरेज पकडून एक अराऊंड 28 डे म्हणून हे 28 तारीख पकडल्या गेलेली आहे. आणि जो फ्लो असतो म्हणजे जितके दिवस आपल्या शरीरातून रक्तस्राव जातो, हे कोणाला 3 दिवस, कोणाला 4 दिवस, तर कोणाला मॅक्झिमम 7 दिवस हे आम्ही नॉर्मल म्हणतो. तो 3 ते 7चा जो ॲव्हरेज आहे तो 5 दिवस आहे. म्हणून 28 तारीख आणि 5वा महिना हे याच्यासाठी अवेअरनेससाठी म्हणून निवडलं गेलेलं आहे. थँक्यू मॅम. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता कशी ठेवावी याबद्दल तुम्ही काय सांगणार? तर असं आहे की मासिक पाळी मध्ये स्वच्छता ठेवणे फार महत्त्वाचे आहे. याच्यासाठी आपल्याकडे डिफरंट मेथड्स अवेलेबल आहेत. जसं की आपण सॅनिटरी नॅपकिन्स यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये असं असतात, एक रियुजेबल असतात, एक डिस्पोजेबल असतात. तर आम्ही असं रिकमेंड करतो की डिस्पोजेबल वापरलेले केव्हाही बेटर. कारण रियुजेबल असं आहे ते आपण धुणार, ते आपण परत परत वापरणार, तर त्याच्यामध्ये थोडे इन्फेक्शनचे चान्सेस जास्त वाढून जातात. तर हे एक झालं सॅनिटरी नॅपकिन्स. हे एकदा आपण घेतलं की ते परत एक 6 ते 8 तासानंतर चेंज व्हायलाच पाहिजे. म्हणजे आपला ब्लड फ्लो असो नसो, कोणाला कमी जातं, कोणाला जास्त जातं, पण युजली हे 6 ते 8 तासानंतर चेंज व्हायला पाहिजे. हे एक झालं सॅनिटरी नॅपकिन. दुसरा मोड आहे आपल्याकडे जो आहे टॅम्पून. टॅम्पूनमध्ये एक असतात विथ अप्लिकेटर, एक विदाऊट अप्लिकेटर असतात. तर विथ अप्लिकेटर यूज केलेलं कधीही बेटर. तर त्याच्यामध्ये कसं असतं की असं एक उभं असतं टॅम्पून, त्याला एक अप्लिकेटर असतं. ते जेव्हा इन्सर्ट करतो आपण त्याचं थोडं इन्सर्शन पण म्हणजे म्हणजे एकदम फ्रेंडली, सगळ्यांना माहिती नाही, त्याच्यामुळे मी ते सांगू इच्छिते की कसं यूज करायचं आहे. तर टॅम्पून्स जे आहे ते आपल्याला असं हातामध्ये पकडावं लागतं, आपलं थंब आणि मिडल फिंगरमध्ये, आणि इंडेक्स फिंगर जो आहे तो त्याच्या वरच्या भागाला असतो. आणि हा पूर्णपणे वजायनामध्ये इन्सर्ट झाला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की हे जितकं आतमध्ये जाऊ शकतं तितकं आपण आतमध्ये टाकायचं आणि इंडेक्स फिंगरनी मग ते पुश करायचं आणि ते अप्लिकेटर हळूहळू बाहेर काढायचं. पण ह्या टेम्पून सुद्धा जो आहे तुम्ही 4 ते 6 तासांनी चेंज करणं फार गरजेचं आहे. किंवा हा जर आपल्या शरीरामध्ये राहिला तर एक टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आहे जो थोडा
सिरियस प्रमाणात असतो तो सुद्धा व्हायची शक्यता असतो. त्याच्यामुळे जेव्हा आपला यूज झाला म्हणजे 4 ते 6 तास झाले, त्याचा एक स्ट्रिंग जो आहे तो बाहेर असतो, त्या स्ट्रिंगद्वारे तो बाहेर काढायचा. ही अशी झाली दुसरी पद्धत. तिसरी, आजकाल आपल्याकडे कप्स अवेलेबल आहे, मेन्स्ट्रुअल कप्स, विच इज व्हेरी इको फ्रेंडली, इकॉनॉमिक. ॲक्च्युली मेन्स्ट्रुअल कप एवढं प्रचलित नाही आहे, पण त्याचे ॲडव्हान्टेजेस भरपूर आहेत. म्हणजे त्याची जी क्वांटिटी आहे की ते किती ml ऑफ ब्लड स्वतःमध्ये भरून घेऊ शकतं, विच इज क्वाईट गुड. म्हणजे जर तुम्ही कम्पेअर केलं की सॅनिटरी नॅपकिन्स म्हणा, टेम्पून म्हणा, तर सगळ्यात जास्त अमाऊंट जे आहे ते कप स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतं. याच्यामध्ये पण असं असतं की कप्स जे आहे ते सिलिकॉन किंवा रबरचे बनलेले असतात. आणि ह्या तिन्ही मेथडमध्ये मी एक गोष्ट सांगू इच्छिते की हे प्लास्टिकचे नसावे, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर कप्समध्ये कसं असतं, डिफरंट सायझेस आर अवेलेबल. स्मॉल साईज, मिडियम साईज, लार्ज साईज. स्मॉल साईज युजली टीनेजर्ससाठी असते, किशोरवयीन मुलींसाठी. मिडियम साईज जी आहे ती ज्या बायांची डिलेव्हरी समजा सिझेरियन सेक्शननी झालेली आहे किंवा ज्यांची डिलेव्हरी नाही झालेली आहे, अशा बायांसाठी आम्ही मिडियम साईज सांगतो. आणि लार्ज साईज ज्या थोड्या ओबेस फिमेल म्हणा किंवा नॉर्मल डिलेव्हरी ज्यांच्यासाठी झालेली आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर त्याची पण यूज करायची एक स्पेसिफिक पद्धत आहे. असं एक फनेल शेपद्वारे कप असतो, त्याच्यामध्ये वर जे आहे ते एक रिम असते. तर त्या रिमला तुम्ही एका सी शेपमध्ये किंवा एस शेपमध्ये फोल्ड करायचं असतं आणि मग ते तुम्हाला हळूहळू तुमच्या वजायनामध्ये टाकायचं असतं. आणि ते एक एअरटाईट कंटेनरसारखं, सीलसारखं आतमध्ये फॉर्म होऊन जातं, जेणेकरून ब्लड जे आहे ते बाजूला लीक नाही होत. म्हणजे तुम्ही कप वापरताय तर त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स यूज करायची गरज आहे का, तर नाही. सुरुवातीला 1-2 सायकलला जोपर्यंत आपण यूज टू नाही होत तेव्हा थोडे दिवस आपण ते वापरलेलं कधी बरं, पण तसं युजली जर तुम्ही विचार कराल तर तसं वापरायची गरज नाही आहे. तर आणि हा सुद्धा एक आपल्याला 4 ते 6 तासानंतर काढणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण तो रिमूव्ह करतो तेव्हा त्याच्या बेसला जाऊन एक थोडासा चिमटा घेऊन आपल्याला तो बाहेर काढायचा आहे, जेणेकरून जे व्हॅक्यूम क्रिएट झालेलं आहे ते ब्रेक होतं आणि मग तो आपण कप बाहेर काढू शकतो. आणि हा कप बाहेर काढल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये ब्लड साचलेलं आहे ते आपल्याला टॉयलेटमध्ये डिस्कार्ड करायचं आहे. तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यावर मग आपण तो परत तेव्हा रियूज करू शकतो. पण कप वापरताना एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, जेव्हा केव्हा आपले पिरियड संपून जातात तेव्हा तो स्टरलाइज करून म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवायचा. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला सायकल येत आहे तेव्हा सुद्धा तो पिरियडमध्ये तुम्ही व्यवस्थित स्वच्छ स्टरलाइज करूनच मग वापरावा. हे फार मी आवर्जून सांगायचं इच्छिते. थँक्यू मॅम. मासिक पाळीमध्ये स्वच्छता न राखल्यास सुद्धा आपल्याला त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, तर यावर तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. मासिक पाळीमध्ये जर आपण स्वच्छता नाही वापरली तर त्याचे बरेच दुष्परिणाम होते, जसं लोकल इन्फेक्शन आहे, लोकल रॅशेस आहे, फंगल इन्फेक्शन खूप कॉमन असतं ज्याला आम्ही कॅन्डिडियासिस म्हणतो, गर्भपिशवीचं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा पूर्ण रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट जे आहे त्याचं सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. लघवीची पिशवी सुद्धा तिथेच असते. फिमेलमध्ये असं असतं की युरेथ्रा जे लघवीची जागा आहे ती मेलपेक्षा थोडे शॉर्ट असते, त्याच्यामुळे तसंही फिमेलला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन व्हायची जास्त शक्यता असते. हे झालं. आणि मगाशी जसं मी सांगितलं टॉक्सिक शॉक सिंड्रोम, याच्यामध्ये काय होतं, पेशंटला फीवर होतो, एक स्ट्रेप्टोकॉकस नावाचा ऑर्गॅनिझम असतो, तो आतमध्ये ग्रोथ होतो, पेशंटला फीवर होतो आणि बाकी जे काही सिम्पटम्स आहे याच्यामध्ये मल्टी ऑर्गन फेल्युअर सुद्धा होऊ शकतात. अशा कंडिशनमध्ये पेशंटला अतिदक्षता विभागामध्ये सुद्धा भरती करायची गरज पडते. त्याच्यामुळे आपल्याला काळजी घेणं फार गरजेचं आहे. ॲक्च्युली जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा काय होतं, म्हणजे तेव्हाच का असं इन्फेक्शन जे आहे ते फार होतं, अशी रिस्क का असते? युजली वजायनाचं जे pH आहे ते ॲसिडिक होत असतं. पण जेव्हा मेन्स्ट्रुएशन येतात आपल्याला तेव्हा हे pH थोडं अल्टर होतं आणि तेव्हा तिथे कसं असतं, ब्लड सतत साचलेलं असतं, ते मॉइस्ट असतं. ड्राय नसल्यामुळे थोडं मॉइस्टनेस हा पण एक रिस्क फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट, ब्लड इज व्हेरी गुड कल्चर मीडिया फॉर अन मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यामुळे तिथे त्यांची ग्रोथ होऊ शकते. आणि पाळीच्या दरम्यान जे आहे गर्भपिशवीचं तोंड उघडलेलं असतं जिथून पाळी बाहेर येत असते, तर तिथून इझिली इन्फेक्शन वर जाऊ शकतं. या 2-3 गोष्टी मिळाल्या तेव्हा तिथे इन्फेक्शन व्हायची शक्यता फार असते. मॅम, आपण आता दुष्परिणामाविषयी बोललो, तर हे दुष्परिणाम होऊ नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर. काळजी सांगायची म्हणजे तर जसं मी मगाशी सांगितलं की कुठली पण मेथड तुम्ही यूज करताय ते मेथड जी आहे, पॅड असो,
टॅम्पून्स असो, नॅपकिन असो, सॅनिटरी नॅपकिन्स असो, हे तुम्हाला वारंवार चेंज करणं फार गरजेचं आहे. म्हणजे 4 ते 6 तासानंतर तुम्ही चेंज करायलाच पाहिजे. अगदी सुरुवातीपासून सुरू करूया तर असं पण काही बिलीफ आहे लोकांची की पाळीमध्ये आंघोळ नाही करायची, बट विच इज व्हेरी रॉंग. तर सगळ्यात जास्त पर्सनल हायजीन ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे रोज आंघोळ करणं जे बेसिक हॅबिट्सच आहे, तर त्या आपल्याला तेव्हा पाळायलाच हवा. दुसरी गोष्ट जे आहे खालची योनी मार्गाची स्वच्छता, हे सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे कधी कधी कसं होतं की आपण ब्लड खूप चाललंय म्हणून लक्ष नाही देत, आपण इग्नोर करतो, बट इट इज रॉंग. खालची जागा सुद्धा कोणाला जास्त रक्त जात असेल तर 2-3 वेळेस आम्ही असं म्हणतो की कोमट पाण्याने धुणं गरजेचं आहे. आणि ते धुताना एक काळजी घ्यायला पाहिजे की नेहमी खालची जागा धुताना जी आहे ती समोरून मागे धुवायची, मागून समोर नाही धुवायची. कारण मागे जे आहे ते आपलं रेक्टम असतं, त्यातलं इन्फेक्शन परत जे आहे वजायनामध्ये जाऊ शकतं. तेव्हा स्वच्छता करताना नेहमी पुढून मागे ही गोष्ट लक्षात ठेवायची. जसंच आपण पॅड चेंज करताना किंवा कप्स चेंज करताना हात धुतो, स्वच्छ साबणीने धुतो, तसंच ठेवताना सुद्धा. म्हणजे हँडवॉश बिफोर युझिंग अँड आफ्टर युझिंग इट इज अप्लाइड. नंतर आणखी एक गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहे, पण आज पण भारतात असे काही भाग आहे जिथे त्यांना नॅपकिन्स, सॅनिटरी नॅपकिन्स म्हणा, टेम्पून्स म्हणा, इझिली अवेलेबल नसतात. तर ते आज सुद्धा घडीचा वापर करतात. तर युजली आम्ही सांगतो की रियुजेबल, जसं मी आधीच म्हटलं की रिकमेंड नाही करत आम्ही, कारण त्याच्यामध्ये थोडं लोकल इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. पण जर कोणी समजा कापड वापरत पण आहे तर खूप जास्त वेळ तो कापड न वापरावा. वापरताय तो 1-2-3 वेळा वापरावा, नंतर जस्ट डिस्कार्ड इट. किंवा जेव्हा त्या पाळीमध्ये वापरतायत, पाळी झाल्यावर स्वच्छ पाण्याने, गरम पाण्याने डेटॉलमध्ये भिजून घालावा, नंतर गरम पाण्याने धुवावा. आणि सुकवताना मात्र तो नेहमी सूर्याच्या किरणामध्ये सुकवलेला गेला पाहिजे. जसं घरी असं त्यांना इश्यू असतो की घरी माहीत नको व्हायला आपली पाळी आली आहे, लोक काय म्हणतील, त्याच्या भीतीने कधी कधी ते आतमध्येच म्हणजे इंडोरली ते सुकवलं जातं, विच इज नॉट राईट. कारण जे जंतू आहे ते तसेच्या तसेच मग त्याच्यामध्ये राहतात आणि इन्फेक्शन ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय ते परत क्युअर होतच नाही. तर ते उन्हामध्ये सुकवणं फार गरजेचं आहे. हँडवॉश करणं, आंघोळ करणं, हे असं सगळं काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि मासिक पाळी दरम्यानच नाही तर महिला बऱ्याचदा त्यांचे जे इनर विअर असतात त्या सुद्धा उन्हात टाकत नाही, त्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतात. तर रेग्युलरली सुद्धा आपण त्यांना हे सांगू शकतो की तुम्ही जे इनर विअर आहेत ते उन्हातच वाळू घाला, नाहीतर त्याने सुद्धा आपल्या वजानाला इन्फेक्शन होऊ शकतं. आणि जसं कधी पावसाळा आहे, कधी पाऊस जास्त पडतोय, थंडी आहे, जेव्हा सनलाईट नाही इझिली ॲक्सेसिबल आहे, तेव्हा आपण ते इस्त्री करून ठेवू शकतो, म्हणजे जेणेकरून ते किटाणू नष्ट होऊन जातात. त्यांना काय सल्ला द्याल की तुम्ही तुमची कशी काळजी घ्यावी आणि त्यांनी त्यांच्या आहारामध्ये कोणत्या गोष्टी नेमक्या आवश्यकली म्हणजे ऍड कराव्या? स्त्रियांचं कसं आहे, हे सुरुवातीपासूनच आहे. म्हणजे आपण आई असतो, कुणाची सून असतो, कुणाची मुलगी असतो, कुणाची बहीण असतो, आपण घरी सगळ्यांचं लक्ष घेता घेता स्वतःकडे दुर्लक्ष केलं जातं. हे बरोबर नाही. जेव्हा आपण फिट राहू तेव्हाच आपण घरच्यांची काळजी घेऊ शकतो. तर हे लक्षात घ्या की त्यांची काळजी घ्यायसाठी तुम्ही आधी सुदृढ असणं फार महत्त्वाचं आहे. तर अशा काळात स्वतःकडे दुर्लक्ष न करता आपण स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही आहाराचं विचारलं, मेन्स्ट्रुएशनमध्ये ब्लड आपल्या बॉडीमधून जे आहे ते लॉस होत राहतं. तर हे रिकवर करायसाठी रक्त वाढायच्या गोष्टी म्हणजे हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे अशा गोष्टी आपल्याला खाणं गरजेचं आहे. जसं गूळ शेंगदाण्याचे लाडू झाले, चिक्की झाली, बीटरूट झाले, हिरव्या पालेभाज्या झाल्या, फळं झाले, सलाद झाला, हे आहारामध्ये इन्क्लूड करणं फार गरजेचं आहे. आणि एक मी महिलांना सांगू इच्छिते ह्याच निमित्ताने की म्हणजे सगळ्यांकडे लक्ष तर आपण देतोच, पण स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे आपण स्वतः कधी कधी डिप्रेशनमध्ये जातो. अशा बऱ्याच फिमेल असतात ज्यांना काही प्रॉब्लेम असतो, पण स्वतःकडे लक्ष नाही दिल्यामुळे त्यांना वेळच नाही राहत, तर त्याचे बरेच दुष्परिणाम होतात. तर सकाळचा एक अर्धा पाऊण तास स्वतःसाठी काढा, एक्सरसाइज करा, योगा करा. म्हणजे जास्त नाही, पण आठवड्यातला 1 दिवस जरी तुम्ही सोडला तर उरलेले 6 दिवस जे आहे ते स्वतःसाठी एक अर्धा पाऊण तास स्वतःसाठी काढून ठेवा. जर तुम्हाला दिवसभर वेळ नाही मिळत तर सगळे उठायच्या आधी एक सकाळचा तेवढा वेळ तुम्ही स्वतःसाठी स्पेअर करू शकता. काही तुम्हाला जे आवडतं, योगा म्हणा, एक्सरसाइज म्हणा किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी आहेत तेवढं तुम्ही, कारण तुम्ही जेव्हा आनंदी राहाल तेव्हाच तुम्ही बाकीच्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी देऊ शकता. मासिक पाळीविषयी असलेल्या अंधश्रद्धांविषयी तुम्ही काय सांगाल? मासिक पाळीबद्दल आपल्या इथे बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. जसं पाळी आल्या की मंदिरात जाऊ नये,
फूड किचनमध्ये नाही शिरावं किंवा कुणाला माहीत नसलं पाहिजे. तर ॲक्च्युली याच्याबद्दल कसं आहे, युजली जसं मी आधीच सांगितलं की याच्याबद्दल आपण जास्त करून बोलत नाही. त्याच्यामुळे कसं होतं की महिलांना जागरूकता नाही आहे. म्हणजे याच्यामुळे स्कूल ड्रॉपआउट रेटसुद्धा आपला वाढलेला आहे. जसं तुम्हाला माहिती असेल की लहान मुलींना जेव्हा पहिली पाळी येते तेव्हा त्यांना माहितीच नसतं. हे आपण त्यांना इन्फॉर्मेशन नाही दिलेली आहे, त्याच्यामुळे असं होतं. मग ते शाळेत जाणं टाळतं. तर त्याच्यामुळे हा जागरूकता प्रोग्राम जो आहे तो स्कूल लेवलला सुद्धा कंडक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा याबद्दल माहिती असली पाहिजे. कारण त्यांच्या घरी पण आई असते, त्यांच्या घरी पण बहीण असते. म्हणजे मेन आर इक्वली इम्पॉर्टंट टू वुमन्स हेल्थ असं म्हणतात. जेणेकरून त्यांना माहिती असलं तर दे आर मोर पॉझिटिव्ह, दे आर मोर सपोर्टिव्ह. कारण ह्या पिरियड्समध्ये असं असतं की महिलांना बरेच मूड स्विंग्स होतात. कधी त्यांना डोकं दुखतं, कधी त्यांना पोट दुखतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर पुरुषांना माहीत असलं तर ते त्या प्रकारे सपोर्ट करू शकतात. तर त्याच्यामुळे हे ज्या होत्या त्या आधीच्या अंधश्रद्धा होत्या. म्हणजे मला असं वाटतं कदाचित महिलांना त्या काळात आराम मिळावा त्यासाठी हे सगळे टॅबूज जे आहे, हे स्टिग्मा सगळं त्याच्यावर आलेलं आहे. पण आजकाल तशी गोष्ट नाही आहे. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कप्स जे यूज करतात त्याच्यामध्ये महिला स्विमिंग, एक्झरसाइज हे सगळं करू शकतात. म्हणजे दैनंदिनातली अशी कुठलीच आपली ॲक्टिव्हिटी नाही आहे की जी आपल्याला थांबून ठेवावी लागते. काळजी घ्यायची जी मगाशी सांगितलेली होती त्याच्यामध्ये कधी कधी महिलांना जास्त प्रमाणात पोट दुखतं. थोडंफार पोट दुखणं या दिवसांमध्ये साहजिक आहे. पण जर कोणाला वारंवार पोट दुखत असेल तर आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. महिलांना पाळी रेग्युलर न येण्याच्या खूप केसेस असतात. त्या तुमच्याकडे पण असतील आणि त्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने उपाय सुद्धा सांगत असाल. परंतु तरीही म्हणजे आहारात अशा कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे की जेणेकरून त्यांची पाळी जी आहे ती रेग्युलर येईल. आणि व्यायामाविषयी सुद्धा आम्हाला थोडं म्हणजे आमच्या दर्शकांना सांगू शकता की त्यांनी काय केलं पाहिजे. जसं मी सांगितलं की आहारामध्ये जे आहे म्हणजे गूळ शेंगदाण्याचे लाडू म्हणा, बीटरूट म्हणा, पेंडखजूर म्हणा, ह्या सगळ्या हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या गोष्टी आहे. कारण आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन लॉस होत राहतं. तर हे त्या रूपाने आपल्याला मिळतं. आणि सलाद झाला, फळं झाले, हेच आहारामध्ये समाविष्ट करणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट एक्झरसाइज, योगा हे थोडं मेंटल हेल्थसाठी पण इम्पॉर्टंट आहे. तुमची जेव्हा पहिली पाळी आली होती तेव्हा तुम्ही घाबरला होतात का की तुम्हाला पूर्वी पाळीविषयी कोणी माहिती दिली होती. मला माहिती होतं ॲक्च्युली जेव्हा माझी पहिली पाळी आली होती. आणि मला वाटतं घाबरणं हे साहजिक आहे प्रत्येक मुलीलाच. कारण हा शरीरातला फार मोठा बदल असतो. जेव्हा एक किशोरवयीन पिरियडमध्ये मुली किंवा मुलं येतात तर त्यांच्या शरीरामध्ये थोडे बदल होत असतात. जसं मुलांना दाढी येणं म्हणा किंवा त्यांच्या शरीरावर केसाची ग्रोथ होणं, त्यांचा आवाज थोडा जड होणं, हे पुरुषांचे झाले. तसेच फिमेलमध्ये सुद्धा काही बदल होत असतात. म्हणजे ब्रेस्टची डेव्हलपमेंट झाली किंवा त्यांना ॲक्झिलरी हेअर, खालच्या जागेवर केस तुटणं आणि पाळी सुरू होणं, हे त्यांच्या शरीरातले बदल आहे. पण जर आपल्याला हे आपल्या घरच्यांनी, आपल्या आईनी, बहिणींनी ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिली तर आपल्याला तेव्हा त्याची एवढी भीती नाही वाटत. नाहीतर मुलींना एकदम रक्त जायला लागलं, कधी त्या शाळेत असतात तर त्यांना चिंता वाटते. तर ज्यांना कोणा लहान मुली आहे त्यांना मी ॲडवाईस करते की तुम्ही मुलींना पाळी यायची असेल तर आधीच त्यांना इन्फॉर्मेशन द्या. एक नॅपकिन म्हणा किंवा काही त्यांच्या बॅगमध्ये सतत असू द्या. म्हणजे जरी त्यांना गरज नसेल पण कधी त्यांना यदाकदाचित गरज लागली तर ते त्यांच्यासोबत नेहमी असावं. म्हणजे आपल्या इथे असं आहे की याच्याबद्दल आपण बोलत नाही, पण हा अवेअरनेस क्रिएट करायसाठीच हा दिवस मेन त्याच्यासाठी राखीव ठेवलेला आहे. ॲक्च्युली एक मेन्स्ट्रुपिडिया कॉमिक म्हणून पण एक आजकाल पुस्तक आलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच सोप्या पद्धतीत मुलींना समजवेल. हे पॅरेंट्ससाठी आणि मुलांसाठी दोघांसाठीही आहे. आणि दुसरं एक पुस्तक आहे मून टाईम. मून टाईम म्हणजे होतं की आपला पिरियडचा जो आहे, डॉक्टर गीता बोरा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये अमेरिकन संस्कृतीमध्ये याचा खूपच सुंदर अर्थ दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे पॉवर ऑफ बर्थ अँड पॉवर ऑफ लाईफ. हा फार सकारात्मक अर्थ आहे. म्हणजे जे आपण थोडं निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघतो हे असं नाही आहे. ॲक्च्युली थोडं पॉझिटिव्हिटी आपण याच्यामध्ये वाढवली पाहिजे जेणेकरून जी भीती आहे महिलांमध्ये ते याच्यातून निघून जाईल. मॅम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा राहील की जेव्हा पाळी येते तेव्हा मुली, महिला आपल्या मेडिकल स्टोअरमधून किंवा जनरल स्टोअर मधून म्हणा तर जेव्हा पॅड घेऊन जातात तेव्हा ते रॅप करून नेतात. तर हे तुम्हाला काय वाटतं की आपण म्हणजे हे लाजतात म्हणून नेतात म्हणजे किंवा घाबरण्यात, असं म्हणजे तुमचं मत काय आहे याच्यावरती? ते रॅप करून न्यायचे की नाही न्यायचे? ॲक्च्युली त्याचं काही असं स्पेसिफिक हे नाही आहे की रॅप करून न्यायला पाहिजे की नाही. मग हे स्टिग्मा जो आहे त्याच्यामुळेच कोणाला माहीत नाही व्हायला पाहिजे की बाबा मी पॅड घेते, हिची पाळी आली, सगळे माझ्याकडे बोटं दाखवतील.
त्याच्यामुळे ही पद्धती कदाचित निघाली असेल. आणि एक डिस्पोज ऑफ करण्याचं सुद्धा मगाशी सांगायचं राहिलं की जेव्हा आपण पॅड वापरतो, टॅम्पून वापरतो, हे डस्टबिनमध्ये न टाकता त्याला कागदामध्ये आधी रॅप करायचं आणि मग ते तुम्ही डस्टबिनमध्ये टाका. किंवा तसेच टॉयलेटमध्ये टाकू नका, त्याच्यामध्ये टॉयलेट जे आहे क्लॉग होऊ शकतात. शाळेमध्ये पण असं बरेच प्रॉब्लेम होतात, म्हणजे क्लीन टॉयलेट्स हे सुद्धा इझिली ॲसेसिबल नाही आहे आपल्या भागात, विच इज द बेसिक नीड. तिथे सुद्धा मुली जायला लाजतात, कारण काही काही जे आहे ते तसेच नॅपकिन, सॅनिटरी पॅड्स यूज केलेले टॉयलेटमध्ये टाकतात. त्याच्यामुळे असं होतं की पूर्ण टॉयलेट ब्लॉक होऊन जातं आणि मग त्यांना खूप असुविधा होते. तर असं नको व्हायला, कारण हे जर तुम्ही सराउंडिंगमध्ये असंच टाकलं तर याच्यामध्ये हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी सारखे डिसीजसुद्धा पसरवण्याची शक्यता आहे. आणि ऑब्व्हियसली तुमचं वातावरण पण दूषित होतं त्या बेकार स्मेलमुळे. तर हे ॲटमॉस्फिअर हेल्दी ठेवणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. तर त्याच हिशोबाने जे मी एक कप सांगितले ते खूप इकॉनॉमिकल आहे आणि इको फ्रेंडली आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, डिस्पोजेबल करायची गरज नाही. तुम्ही तो एक कपच बरेच पाळीवर वापरू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेस जे काही ॲटमॉस्फिअर हे अनक्लीन होतं किंवा अनहायजेनिक होतं ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाळू शकतो. एक कप आपण 4 ते 5 वर्ष यूज करू शकतो. राईट. आणि तो म्हणजे इकॉनॉमिक फ्रेंडली सुद्धा आहे. राईट. आणि नेचर फ्रेंडली सुद्धा आहे. तर याच्याच विषयी एक शेवटचा प्रश्न मॅम तुम्हाला. मासिक पाळी दरम्यान तुम्ही म्हणजे पॅडला जास्त प्राधान्य द्याल, कापडी पॅडला की मेन्स्ट्रुअल कपला, कोणत्या याला तुम्ही जास्त प्राधान्य द्याल? आणखी टॅम्पॉन सुद्धा त्याच्यामध्ये. ॲक्च्युली जे काही आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहे त्याच्यातली आपण कुठली यूज करू शकतो. म्हणजे कापडसाठी एक बिग नो. आणि जर कुणाला वापरायचंच आहे तर जसं मी आधीच सांगितलं की स्वच्छ पाण्याने धुणं, उन्हात वाळवणं ते फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, नॅपकिन झाले, टॅम्पून झाले, कप झाले, जे काही तुम्हाला इझिली ॲसेसिबल आहे किंवा जे यूज करण्यात तुम्ही फार तुमचं फ्रेंडली आहे ते तुम्ही वापरू शकता. फक्त काळजी घेणं महत्त्वाचं आहे की वापरताना, वापरून झाल्यावर हात स्वच्छ धुणे, त्याचं डिस्पोजल व्यवस्थित झालेलं पाहिजे. कुठली मेथड सुपेरियर आहे ओव्हर अदर असं काही नाही आहे, कुठले पण तुम्ही वापरू शकता. इट डिपेंड्स ऑन युअर अवेलेबिलिटी. थँक्यू मॅम. तुम्ही आमच्या गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमासाठी मेन्स्ट्रुअल हायजीन डे निमित्त तुम्ही एवढी चांगली माहिती आमच्या दर्शकांना सांगितली. तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सिटी न्यूजतर्फे मी सगळ्यांचे आभार मानू इच्छिते मला आज इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल. दर्शकांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा. आता जाणून घेऊयात आजचे राशी भविष्य. जय हो, नमस्कार, गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. मैं पंडित सुदर्शन शर्मा. आइए जानते हैं मंगलवार 31 मई 2022 को सितारों के संदेश हमें क्या मिल रहे हैं. सबसे पहले जानते हैं मेष राशि. अच्छी अंडरस्टैंडिंग से दूसरों की इच्छाओं पर खरे उतर पाएंगे. फाइनेंशियल मामले कंट्रोल में रहेंगे. फ्रेंड सर्कल में कोई सेलिब्रेशन भी हो सकता है. वृषभ. आमोद प्रमोद में समय बीतेगा. कार्यक्षेत्र में आत्मविश्वास चरम पर रहेगा. रुके कार्य बनेंगे. आत्मविश्वास में वृद्धि हो रही है. मिथुन. चिंता उत्पन्न होगी. कोई गुस्सा हो तब भी आप बहस में न पड़े. यात्रा में सावधानी रखें. अपने ही विवेक से काम करें. कर्क. आर्थिक तनाव से मुक्ति मिलेगी. बुजुर्गों का आशीर्वाद मिल रहा है. पूर्ण सहयोग और सम्मिलित प्रयास से सफलता मिल सकती है. प्रसन्नता भी रहेगी. सिंह. सद्भाव में वृद्धि हो रही है. रचनात्मक और नए परिवर्तनशील विचार मन मस्तिष्क में जगह बनाएंगे. नए संबंध आपके लिए लाभदायी बन सकते हैं. कन्या. श्रेष्ठ लोगों से मुलाकात होगी. धार्मिक कार्यों में प्रवृत्त होंगे.
मनोरंजन, मस्ती और हंसी मजाक के लिए समय अच्छा है। तुला, भावनाओं पर नियंत्रण रखें, निरर्थक व्यक्तिगत चिंताएं बढ़ेगी, परिवार में किसी का स्वास्थ्य प्रभावित हो सकता है। वृश्चिक, हास प्रयास का वातावरण रहेगा, कामकाजी क्षेत्र में बेहतर अवसर उपलब्ध होंगे, व्यापार में आई रुकावटों का समाधान भी हो रहा है। धनु, कोर्ट कचहरी के मामलों में हताशा मिल सकती है, एड़ी चोटी का जोर लगाना पड़ेगा, बकाया वसूली में विवाद संभव है। मकर, संतान से अच्छी बनेगी, कोष में वृद्धि हो रही है, विद्यार्थी वर्ग का समय अच्छा है, आर्थिक मामलों में प्रगति भी हो रही है। कुंभ, मानसिक उधेड़बुन रहेगी, तकनीकी कार्य सतर्कता से करें, अस्थिर स्वभाव और उतावलेपन पर नियंत्रण रखने की जरूरत है। मीन, व्यापारी वर्ग का कारोबार बढ़ाने में सफलता मिलेगी, दिमाग अनुकूल बन रहा है, अच्छे यात्रा के अच्छे परिणाम भी निकल सकते हैं। ये है 12 राशियों का फलादेश मंगलवार 31 मई 2022 को। कल इसी समय इसी कार्यक्रम में पुनः आपसे भेंट करेंगे। ईश्वर आप सभी को स्वस्थ और सुखी रखे। धन्यवाद। जय श्री राम। ध्येयासाठी आतुरात प्रयत्न करा। जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात। दर्शकांनो, आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष। आजचा दिवस आपल्या देशात इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे। आजच्या दिवशी सन 1921 साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ध्वज स्वीकृत केला होता। या ध्वजाची रचना आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीने केली होती। या ध्वजाचा रंग हा हिरवा आणि लाल रंगाच्या पट्ट्यांनी शोभित केला होता, जेणेकरून त्या हिंदू आणि मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करीत आहेत। दर्शकांनो, 31 मे या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना जाणून घेऊयात। इसवी सन 1727 साली फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षऱ्या केल्या। इसवी सन 1774 साली ब्रिटिशकालीन भारतात पहिल्या पोस्ट सेवा कार्यालयाची स्थापना करण्यात आली। इसवी सन 1867 साली मुंबई इथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली। सन 1910 साली दक्षिण आफ्रिका देशाला स्वातंत्र्य मिळाले। सन 1952 साली भारतात संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी स्थापना करण्यात आली। सन 1990 साली दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन पंतप्रधान नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला। सन 2010 साली भारतात मान्यता मिळालेल्या प्रत्येक खासगी शाळेत गरीब मुलांसाठी 25% जागा राखीव ठेवण्याचा कायदा करण्यात आला होता। इसवी सन 1577 साली मुघल शासक बादशहा जहागीर यांच्या पत्नी नूरजहां यांचा जन्मदिन। इसवी सन 1725 साली माळवा या मराठा राज्याच्या महान मराठा शासिका महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिन। इसवी सन 1843 साली भारतातील प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्मदिन। सन 1910 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी बालसाहित्यिक व लेखक तसंच बालमित्र मासिकेचे संस्थापक भास्कर रामचंद्र भागवत यांचा जन्मदिन। सन 1928 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्मदिन। सन 1938 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी नाट्य समीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांचा जन्मदिन। सन 1931 साली नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जॉन रॉबर्ट शिफर यांचा जन्मदिन।
सन 1966 साली श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रोशन सिरिवर्डेन महानामा यांचा जन्मदिन. इसवी सन 1874 साली महाराष्ट्रीयन प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि कुशल धन्वंतरी भाऊदाजी लाड यांचे निधन. सन 1910 साली वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन. सन 1988 साली प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक व हिंदी भाषिक लेखक संतराम बीए यांचे निधन. सन 1988 साली भारतीय राष्ट्रीय पक्षाचे राजकारणी व मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व लेखक पंडित द्वारकाप्रसाद मिश्रा यांचे निधन. सन 1994 साली हिंदुस्थानी संगीतातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीतकार व बनारस घराण्यातील प्रसिद्ध तबलावादक पंडित समता प्रसाद यांचे निधन. सन 2003 साली प्रख्यात भारतीय चित्रपट, संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक अनिल कृष्ण बिस्वास यांचे निधन. सन 2009 साली केरळ साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक कवी तसंच भारतातील केरळ राज्यातील मल्याळम भाषिक लेखिका कमला दास यांचे निधन. दर्शकांनो, आपण आत्ताच आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा इथेच भेटूया. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्त गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत. आज जागतिक धूम्रपान विरोधी दिन देखील आहे. जगातील धूम्रपान, तंबाखू आदींसारख्या नशिल्या पदार्थांचे सेवन हे जगातील बरेच नागरिक करीत असतात. त्यामुळे जगात कॅन्सर सारख्या मोठ्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. त्या रोगाला आळा घालण्यासाठी व धूम्रपानाचे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी जगभर साजरा केला जातो. RRCच्या पत्रकार कोमल तिवारी यांनी धूम्रपान विरोधी दिन विशेष घेतलेला हा विशेष सदर पाहूयात. तुकाराम हॉस्पिटल के चेयरमैन गिरीश अग्रवाल सर. तो चलिए जानते हैं इनसे कि नो टोबैको डे के बारे में कुछ पूछेंगे इनसे कुछ सवाल और जानेंगे कि तंबाकू से और भी क्या गंभीर समस्याएं हो सकती है. नमस्कार. मैं गिरीश अग्रवाल. जी सर. सर 31 में ये जो नो टोबैको डे कहकर मनाया जाता है, तो हमें ये बताइए कि नो टोबैको डे ये मनाने के पीछे रीजन क्या है? एक तो जनता के अंदर अवेयरनेस होना चाहिए कि टोबैको कितना हार्मफुल है. टोबैको एक्चुअली अपनी डेली डाइट का कोई भाग नहीं है और जनता में ये अवेयरनेस अगर फैलेगी तो धीरे धीरे टोबैको का कंजम्पशन कम होते जाएगा. अभी आप देख लीजिए, स्मोकिंग पहले हर 5वां आदमी स्मोकिंग करते दिखता था. अभी स्मोकिंग के ढूंढना पड़ता है आपको कि यदि कोई स्मोकिंग करता है, और मुझे तो जहाँ पे भी कोई मिलता है मैं उसे मना करता हूँ. और ये टोबैको हर कई प्रकार से कंज्यूम किया जाता है. इसके तंबाकू खाते हैं, गुटखा खाते हैं, दांतों के अंदर इसके कई प्रकार के कैंसर के रोग होते हैं. जो कैंसर की इंसिडेंस है, ये जो टोबैको रिलेटेड कैंसर जितने भी होते हैं इसके कई प्रकार होते हैं. कैंसर का जो टोटल कैंसर है वो 45% खाली टोबैको के कारण होता है. बाकी कैंसर के और भी कारण है, जिसमें इंसेक्टिसाइड्स है, जो अपनी डेली जो रहने की विधि है, जिसमें एक्सरसाइज नहीं करता आदमी, जिसमें खान पान का गड़बड़ होती है, उसके कारण भी कैंसर होते हैं. लेकिन जो मेनली टोबैको के कारण होते हैं उसके अंदर लंग कैंसर, क्योंकि फेफड़ों के अंदर आप सिगरेट से धुआं भरते हैं, और वॉइस बॉक्स का
माउथ कैंसर, इसोफेगस जो अन्न नली का रहता है उसका कैंसर, थ्रोट कैंसर, ब्लैडर कैंसर, किडनी कैंसर, लिवर कैंसर, स्टमक के अंदर, पैनक्रियास के अंदर और कोलोन और रेक्टम के अंदर भी कैंसर तंबाकू के कारण होता है। कोलोन यानी जो बड़ी आंत और छोटी आंत है, और रेक्टम यानी जहां से कि आप निकासी करते हैं गंदगी की। और कुछ केसेस में 20% केसेस के अंदर लेडीज में जहां भी टोबैको कंज्यूम किया जाता है, खास करके विलेजेस के अंदर और राजस्थान के रिमोट एरियाज के अंदर, और नॉर्थ ईस्ट में कैंसर का इंसिडेंस बहुत ज्यादा है क्योंकि वहां पर टोबैको का हर प्रकार से ये लोग उपयोग करते हैं। उसमें सर्विक्स और ब्रेस्ट कैंसर का भी कारण कैंसर टोबैको का कंजम्पशन रहता है। तो किसी भी रूप में टोबैको तो कंज्यूम नहीं करना चाहिए, चाहे मेल हो चाहे फीमेल्स हो। हम लोगों के यहाँ जितने जेंट्स आते हैं, मेल कैंसर पेशेंट्स आते हैं, उसके अंदर मैक्सिमम हमारे हेड एंड नेक के और थ्रोट, इसोफेगस और इन चीजों का कैंसर होता है, जिसका कि काफी कॉम्प्लेक्स इसकी ट्रीटमेंट है, जिसको कैंसर पहले तो अवॉइड करना चाहिए टोबैको किसी भी रूप में नहीं यूज करके। और अगर आपसे छोड़े जाता है तो भी कैंसर हो गया तो तुरंत उसका इलाज होना चाहिए। अगर आप जितना डिले करेंगे उतना कैंसर के ट्यूमर्स अंदर बढ़ते जाएंगे। तो कैंसर ये प्रक्रिया है, इससे डरने की जरूरत है, लेकिन इतनी ज्यादा डरने की भी नहीं है कि आप जीवन जीना छोड़ दो। जो कैंसर का पेशेंट है, इसके साथ में उनके घर वालों ने और उनके रिश्तेदारों ने और दोस्तों ने सद्भावना के साथ में व्यवहार करना चाहिए और उनको उम्मीद देना चाहिए कि वो ठीक हो जाएगी। हिंदुस्तान के अंदर जितने कैंसर रिलेटेड जितने भी पेशेंट्स आए हुए हैं, जो हिंदुस्तान के अंदर जितना भी रजिस्ट्री हुआ कैंसर का, उसके अंदर 45% पेशेंट्स मेल जो हैं और 20% फीमेल्स, ये टोबैको के कारण इन लोगों को कैंसर हुआ है। और सबसे खास बात है कि जो खास करके स्मोकिंग करते हैं, उन्होंने तो बिल्कुल घर के अंदर या आसपास नहीं करना चाहिए, क्योंकि जो पैसिव स्मोकिंग होती है उसके कारण उनकी पत्नी को, घर वालों को और बच्चों को कैंसर का एडवर्स इफेक्ट झेलना पड़ता है। तीसरी चीज, जो गुटखा और तंबाकू खाते हैं, इन लोगों ने कभी घर में या बच्चों के सामने नहीं खाना चाहिए, क्योंकि बच्चे वही करेंगे जो वो देखेंगे। अगर आप माँ बाप को लेते हुए देखते हैं तो बच्चे ट्राई भी करेंगे और धीरे धीरे उनको लत पड़ जाएगी, तो आप एक अगली संतति को भी खराब कर रहे हैं। इसलिए आपने हर तरह से इसको छोड़ना चाहिए। छोड़ने में थोड़ी तकलीफ होती है, विड्रॉल सिम्टम्स होते हैं, लेकिन उसके लिए आपको मन मजबूत करना पड़ता है और एक आपको टारगेट सेट करना पड़ता है कि मैं ये तारीख से छोड़ दूंगा। और जैसे आपने सेट किया कि 1 महीने के बाद में छोड़ दूंगा, तो 1 महीने के अंदर आपका कंजम्पशन रिड्यूस करते जाइए, जिससे कि आपको विड्रॉल सिम्टम्स का इफेक्ट कम होगा। जैसे अगर आप स्मोकिंग करते हैं और आप रोज की अगर 20 सिगरेट पीते हैं और आपने तय कर लिया मैं 1 महीने के बाद में बंद कर दूंगा, तो आज आप 20 के 15 पे ले आइए, 15 का 12 पे, 12 का 10 के, 10 के 5 के। बहुत इच्छा होगी, बहुत तीव्र इच्छा होगी, उस समय च्युइंगम चबा सकते हैं आप, सौंफ वगैरह खा सकते हैं, लेकिन उसको जो आपने तय किया है वो मन को मजबूत करके धीरे धीरे छोड़ना है। मेरे कई मित्र हैं जिनको मैंने एडवाइस किया कि आप ये स्मोकिंग छोड़ दीजिए या गुटखा छोड़ दीजिए, उन्होंने बंद किया और आज बहुत सुखी हैं और बहुत खुश हैं और बोलते हैं यार तेरे कारण हम लोगों ने छोड़ दिया। तो मैं सबको यही गाइडेंस दूंगा कि आप टारगेट सेट कीजिए, चाहे आप गुटखा लेते हो, चाहे तंबाकू लेते हो, चाहे स्मोकिंग करते हो, आप बिल्कुल अपने परिवार का, सेहत का, सब चीजों का ख्याल करते हुए और आप ये चीजों को धीरे धीरे छोड़ दीजिए। और अगर आपको एक्यूट विड्रॉल सिम्टम होता है, खास करके जो स्मोकिंग करते हैं, उनके लिए निकोटिन पैच आते हैं, किसी भी मेडिकल दुकान पे मिल जाएंगे। वो निकोटिन पैच से थोड़ा थोड़ा निकोटिन आपके ब्लड के अंदर सीक्रेट होता रहता है, जिससे कि आपको जो विड्रॉल सिम्टम्स की सिवियरिटी है, ज्यादा से ज्यादा 3 या 4 दिन विड्रॉल सिम्टम होते हैं, जिसके अंदर की आपको बहुत ज्यादा तलब महसूस होती है, घबराहट होती है, डिप्रेशन आता है, वो उसको सहना पड़ेगा। और लेकिन इसके अंदर अल्टीमेटली आपने ये देखना है कि आपके बच्चों और आपके परिवार के लिए ये ज्यादा फायदेमंद है और आपके आगे की संतति के लिए बहुत जरूरी है कि आप टोबैको का यूज बंद करें। जी बिल्कुल सर। तो पेशेंट जब आपके यहाँ आता है तो आप किस तरह से उनको काउंसलिंग करते हो? जैसे कई पेशेंट जो होते हैं वो डर जाते हैं कैंसर कहने के बाद में, तो किस तरह से काउंसलिंग होती है और ट्रीटमेंट की क्या प्रोसेस होती है? किस तरह से आपके यहाँ कौन सी योजनाएं उनके लिए आप अवेलेबल कराते हो? कैंसर का मतलब कैंसल नहीं है, कैंसर इज नॉट कैंसल, यानी पेशेंट मर जाएगा ऐसा नहीं है। मेरे यहाँ पे 90% सर्वाइवल है और मैक्सिमम पेशेंट मेरे यहाँ ठीक होके जा रहे हैं। खाली जो 4th स्टेज के अंदर आते हैं उनकी तकलीफ होती है थोड़ी ज्यादा,
उसकी ट्रीटमेंट होती है। लेकिन मेरे हॉस्पिटल में पिछले 20 साल में तो आज तक 2-3 से ज्यादा मौतें हुई नहीं। और घर जाके या जो एजेड पेशेंट्स हैं या जिनका इलाज उन्होंने बाद में फॉलोअप नहीं किया, इस तरह के पेशेंट्स को तकलीफ हो सकती है। तो सब इलाज इसका सबसे जल्दी से निदान कीजिए, जल्दी से जल्दी ट्रीटमेंट कीजिए। जितनी जल्दी आप ट्रीटमेंट शुरू करेंगे उतना आपको जल्दी फायदा होगा। इसकी 3 तरह से एलोपैथी के अंदर कैंसर की ट्रीटमेंट होती है। एक तो सर्जरी, जहां पे कि इफेक्टेड पार्ट को, ट्यूमर को सर्जरी द्वारा निकाल दिया जाता है। एक केमोथेरेपी, जिसमें केमोथेरेपी के इंजेक्शन सलाइन के थ्रू आपके बॉडी में इंजेक्ट किए जाते हैं, जो केमोथेरेपी को 4 से 6 घंटे अलग अलग केमोथेरेपी के जो प्रोटोकॉल्स रहते हैं उसके हिसाब से दिए जाता है। उसके लिए हमारे यहाँ एक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट रेगुलरली आते हैं पर डे। और तीसरा है रेडिएशन। रेडिएशन के हमारे यहाँ 2 रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हैं जो रोज ओपीडी में पेशेंट देखते हैं। रेडिएशन की मशीन हमने अभी आपको बताई है, जो करीब 15 से 20 करोड़ की पूरा प्रोजेक्ट है रेडिएशन का। और इसके अंदर बहुत ही स्पेसिफिक और बहुत अच्छी और सटीक ट्रीटमेंट होती है। मेरे आज भी टाटा कैंसर हॉस्पिटल से परेशान होके कई पेशेंट्स आते हैं जो बताते हैं कि वहाँ 15-15 दिन 20-20 दिन का वेटिंग है। कैंसर का मैं सबको ये बोलता हूँ कि एक भी दिन वेटिंग नहीं होना। कैंसर कितनी तेजी से बढ़ेगा और कहाँ कहाँ फैलेगा, ये बड़ी मुश्किल का काम है। हमारे यहाँ बाकी सब डायग्नोसिस सीटी मशीन है, एक्सरे मशीन है, डिजिटल और पैथोलॉजी है। और ट्रीटमेंट हमारे यहाँ तीनों तरह से होती है, पूरी अच्छी ट्रीटमेंट होती है। यहाँ से किसी भी पेशेंट को बाहर जाने की जरूरत नहीं है। कैंसर का शक हुआ, क्योंकि जो मुंह के अंदर या सफेद धब्बे दिखे, शक हुआ तो तुरंत आप यहाँ पे आके चेकअप कराइए। आपका अच्छे से अच्छा इलाज होता है। लोगों को हमारे मन में ये है कि हम बॉम्बे जाएंगे तो ज्यादा अच्छा इलाज होगा। 15-15 दिन वहां पे रगड़ परेशान होने के बाद में पेशेंट्स आए और बहुत अच्छी तरह से इलाज हुआ। हमारे यहाँ एक महाराष्ट्र की जो जीवनदायी योजना है, महात्मा फुले जीवनदायी योजना, इस योजना के तहत जो लाभार्थी पेशेंट्स हैं जिनके पास में केसरी कार्ड और येलो कार्ड है, इन लोगों का हम पूरी सफलता पूर्वक टोटली कैशलेस फ्री में इलाज करते हैं। बाकी जो व्हाइट कार्ड होल्डर हैं, उनके अगर आयुष्मान भारत में उन्होंने रजिस्टर्ड किया हुआ है तो उनका भी इलाज यहाँ पे फ्री में होता है। ये सारे हम लोग फ्री में इलाज देके बाद में हमारे बिल्स हम वहाँ पे सबमिट करते हैं गवर्नमेंट के पास में, जहाँ से 4 से 6 महीने के बीच में हमको रीइंबर्समेंट आता है। लेकिन इसमें एक ही प्रॉब्लम है कि ये जो योजना के अंदर प्रोटोकॉल बने थे, वो प्रोटोकॉल 2010 के अंदर इन्होंने फाइनलाइज किया था। आज हम 2022 में हैं। ये पीरियड के अंदर बहुत सारे केमोथेरेपी के नए ड्रग्स इंट्रोड्यूस हो गए और जो आज के जो डॉक्टर्स हैं वो बोलते हैं ये ड्रग्स लेना बहुत जरूरी है, लेकिन वो योजना में नहीं बैठते हैं। इस तरह के जो ड्रग्स हैं, इस तरह के जो मेडिसिन हैं, उसके लिए पेशेंट को खर्चा करना पड़ता है। वो भी हम कम से कम खर्चे में, यानी मैन्युफैक्चरिंग कॉस्ट में उपलब्ध करा के देते हैं। कंपनी से हमने नेगोशिएट किए हुए हर्सेप्टिन, जिसका कि 50,000 रुपये एमआरपी है, वो 25 से 30,000 रुपये होलसेल में भी जाता है, वो हम 12,000 के अंदर यहाँ पे उपलब्ध करा के दे रहे हैं। तो पेशेंट ने अधिक से अधिक इसका लाभ लेना चाहिए। यदि आप कहीं पर भी बाहर जाओगे तो इसका इलाज में काफी खर्चा होता है। देखिए, 5 रुपए की तंबाकू, 5 रुपए की एक बीड़ी हमें आज फ्यूचर में कितना बड़ा एक हमको ये दे सकती है कि हमको लाखों से खर्चा दे सकती है। ये ही सारी चीजें टालने के लिए सर ने हमको अभी काफी सारी इंफॉर्मेशन दी है, किस तरह से हम टोबैको खाना छोड़ सकते हैं, बीड़ी सिगरेट खाना कैसे हम, बीड़ी सिगरेट ये सब हम कैसे टाल सकते हैं, हमारे जीवन में एक नया परिवर्तन कैसे ला सकते हैं, कैसे हम एक सकारात्मक दृष्टिकोण से इस बीमारी से लड़ सकते हैं। ऐसी अनेक सारी चीजें सर ने हमको अभी बताई है यहाँ पर। इसके लिए मैं सर का तहे दिल से बहुत बहुत शुक्रिया कहूंगी। और सर यहाँ पर तुकाराम हॉस्पिटल में जो भी एक सबके लिए जो हेल्प हो रही है जीवनदायी योजना के तहत, जो पेशेंट्स को फ्री में यहाँ पर इलाज हो रहा है, ये इनका बहुत बढ़िया और बहुत ग्रेट वर्क यहाँ पर ये कर रहे हैं। इसके लिए भी इनको मैं दिल से बहुत एक रिस्पेक्ट है मेरे लिए। तो सर मैं आपको एक बात और कहना चाहता हूँ मैडम, सॉरी टू इंटरप्ट यू। ये जो लत लगती है, चाहे गुटखे की हो, चाहे स्मोकिंग की हो, चाहे शराब की हो, ये लत लगती है दोस्तों की मंडली में। इस प्रकार के दोस्तों को या तो आप दूर रखें या आपको इनको मोटिवेट करना है कि इन्होंने भी छोड़ना चाहिए। तो ये चीजें बिल्कुल एक्सेप्टेबल नहीं है और आपने खुद भी नहीं लेना चाहिए। और आप कम से कम 5 लोगों को ये बताइए कि ये गुटखा छोड़ना आपके लिए जरूरी है, स्मोकिंग छोड़ना जरूरी है।
इससे आप देश का बहुत बड़ा भला कर सकेंगे। धन्यवाद जी, थैंक यू। दर्शकांनो, आपण आता जागतिक धूम्रपान विरोधी दिन विषयी विशेष सदर पाहिला। आता आपण RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला मधील RRC अन्नदाता या विशेष सदरात आज काय आहे बघूयात। शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ग्रामीण तरुणांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल। भारत हा कृषी प्रधान देश आहे। आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे 60 ते 65% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत। ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका फक्त शेती व्यवसायावर अवलंबून आहे। महाराष्ट्रातील सुमारे 67 लाख शेतकरी कुटुंबांकडे फक्त 1 हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे। 40 लाख शेतकरी कुटुंबांकडे 1 ते 2 हेक्टर इतकेच जमिनीचे क्षेत्र आहे। 2 ते 4 हेक्टर एवढे क्षेत्र असणारे सुमारे 22 लाख शेतकरी आहेत। 7 लाख शेतकऱ्यांकडे 4 ते 10 हेक्टर क्षेत्र असून 10 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे अत्यंत अल्प शेतकरी आहेत। यापैकी बरेचसे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची शाश्वती नसते। मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्ध असल्याने आणि सिंचनाच्या सुविधा मुबलक नसल्याने या क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे। शेतकरी आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने शेती उत्पादन वाढविणे शक्य होत आहे। शेती उत्पादन ही शेतीची आवश्यक मशागत, विविध निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि वेळेवर वापर या गोष्टींवर अवलंबून असते। कृषी उत्पादन वाढीसाठी मुख्यत्वे भांडवल, सिंचनाची व्यवस्था या कृषी निविष्ठा महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे पेरणीसाठी सुधारित बियाणे, खते, पीक कीड व रोग संरक्षण करणारी औषधे उपलब्ध करता येतात। परंतु वरील कृषी निविष्ठांशिवाय महत्त्वाची आणि गरजेची कृषी निविष्ठा म्हणजे कृषी तंत्रज्ञान। देशातील तसेच महाराष्ट्रातील कृषी संशोधकांनी अभ्यास करून आणि विशेष परिश्रम घेऊन विविध विषयांसंबंधी सुधारित कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे। पिकांची सुधारित वाढ, खताच्या मात्रा, पेरणी पद्धती, सिंचन पद्धती, पाणी व्यवस्थापन, अंतर्गत मशागत, पीक संरक्षण, जमिनीची मशागत, सुधारित अवजारे व यंत्रे आणि इतर शेती संबंधित विषयांवर सुधारित तंत्रज्ञान संशोधनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहे। तसेच विविध पिके, भाजीपाला, फळशेती, फुलशेती, पशुसंवर्धन, चारा पिके आणि यांत्रिक शेती याबाबत मोठ्या प्रमाणात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे। महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठात अविरतपणे सुधारित कृषी तंत्रज्ञानाविषयी संशोधनं सातत्याने सुरू आहेत। शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि शेतकऱ्यांनी उपलब्ध कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादने वापरावीत यासाठी कृषी खात्यांमार्फत विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये याविषयी प्रचार आणि प्रसार करीत असतात। विविध माध्यमांचा वापर यासाठी केला जात आहे। शेतकऱ्याला कृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ग्रामीण भागातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी कृषी शिक्षण घेतले तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल। प्रत्येक व्यवसाय करताना त्या व्यवसायासंबंधी आवश्यक शास्त्रीय ज्ञान गरजेचे असते। शिक्षणाद्वारे मिळवलेल्या ज्ञानाचा आणि माहितीचा उपयोग निश्चितपणे यशस्वी होण्यासाठी हे सिद्ध झाले आहे। आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुसंवर्धन या विविध क्षेत्रात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत। या क्षेत्रातील मिळवलेल्या ज्ञानाचा तसेच तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे उपयोग होत आहे। प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञान हे शास्त्रावर आधारित असते। शास्त्र आणि तंत्रज्ञान याची सांगड घातलेली असते। तंत्रज्ञानाचा वापर करताना त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञानाची व शास्त्रीय माहिती महत्त्वाची असते। शेती व्यवसाय हा शास्त्र आणि कला यावर आधारित आहे। म्हणूनच शेतीशास्त्राची आणि त्यातील कौशल्याची माहिती करून घेणे शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे। शास्त्रीय ज्ञानाद्वारे आपण एखाद्या गोष्टीबाबत कारण आणि परिणाम या संबंधाचा शोध घेतो। एखाद्या माणसाला काही आजार झाला तर डॉक्टर त्याच्या आजाराचे कारण शोधून उपचार करतात। कृषी व्यवसायात अशा अनेक बाबी आहेत की ज्यावर कारण आणि परिणाम याची मीमांसा विचार करून उत्पादनात वाढ करता येऊ शकते। दर्शकांनो, आत्ताच आपण RRC अन्नदाता हा विशेष सदर पाहिला। आता वेळ झाली आहे पुन्हा छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर इथेच भेटूया। झाला सूर्योदय, झाली पहाट, चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात। गुड मॉर्निंग अकोला। बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट, लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट। सिटी चॅनल देईल अचूक माहिती।
RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदात्याचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. विश्रांतीनंतर RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये सर्व दर्शकांचं स्वागत. आता आपण जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स काय आहेत. तर सहसा पुरुषांना हृदयविकाराचा झटका जास्त येत असतो. पुरुषांना हृदयविकाराचा झटका हा 3 टर्म मध्ये येत असतो. मात्र महिलांच्या बाबतीत तसं नसतं. महिलांना शक्यतो पहिल्याच झटक्यात मृत्यू होतो. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा जास्त धोका असतो. अलीकडे पुरुषांबरोबरीनेच महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हृदयातील रक्ताभिसरणात बिघाड झाल्याने हृदयविकाराचा झटका येतो. महिलांना जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्यांची लक्षणे महिलांना 1 महिन्यामध्येच दिसू लागतात. ही लक्षणे नेमकी कोणती याविषयी आपण जाणून घेणार आहोत. महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिन्याभरापूर्वीपासूनच शरीर थरथरायला सुरुवात करते. त्यामुळे महिलांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही दिवस महिलांना झोप येत नाही. महिन्याभरापूर्वी महिलांना पोटदुखीची समस्या जाणवते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी महिलांना तीव्र डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवते. महिलांना जेव्हा वारंवार थकवा जाणवतो तेव्हा समजून जायचे की हे हृदयविकाराचे लक्षण आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीच्या डाव्या बाजूला दुखणे, ताणणे जाणवते. हृदयाचे ठोके जास्त असामान्य वाटत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. त्यासाठी वाटेल ते करतात, मग ते डाएट असो की आणखीन काही. पण कधी कधी याचा सुद्धा काहीही परिणाम होत नाही. यासाठी योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. यात विशेष म्हणजे लिंबू पाणी हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. योग्य पद्धतीने घेतलेले लिंबू पाणी लवकरात लवकर वजन कमी करण्यास मदत करते. लिंबूमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यासाठी हे पोषक असतात. पोषक तत्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. खालील प्रकारे जर तुम्ही उपाशी पोटी लिंबू पाणी घेतले तर लवकरात लवकर तुम्ही वजन कमी करू शकतात. लिंबू आणि पुदिन्याचे पाणी. उन्हाळ्यात पुदिना सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे लिंबू आणि पुदिन्याचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी 1 ग्लास पाण्यात लिंबूचा रस घालून त्यात पुदिन्याच्या पानांचा रस घाला. त्यात थोडे काळे मीठ टाका. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे तुमच्या अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळतात आणि वजन कमी होते. लिंबू आणि मध. लिंबू आणि मधाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. यासाठी सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्यात 1 चमचा मध घाला. या पेयाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. लिंबू आणि आले. आले हे शरीरासाठी खूप उत्तम आहे. यासाठी आले सोबत लिंबू पाणी उत्तम आहे. 1 ग्लास पाण्यात लिंबाचा रस आणि आल्याचा रस मिसळा. त्यात काळे मीठ टाका. हे पाणी तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा पिऊ शकता. हे पेय प्यायल्यानंतर तुम्हाला भूक कमी लागते. दर्शकांनो, आपण आत्ताच हेल्थ टिप्स जाणून घेतल्यात. आता वेळ झाली आहे आमच्या टीमकडून बाय करण्याची. पुन्हा भेटूयात नवीन भागात याच वेळी याच ठिकाणी. तोवर नमस्कार.